विद्यार्थी मित्रो, वर्ग 10वीचं विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामध्ये आपण मागच्या तासामध्ये पेशी विभाजन या मुद्द्याला सुरुवात केली होती। त्यामध्ये आपण सुरुवातीला पेशी विभाजनाचं महत्त्व किंवा पेशी विभाजन नावाची जी जीवन प्रक्रिया आहे ती का महत्त्वाची आहे याचा अभ्यास केला होता। सजीवाच्या शरीराची वाढ होण्यासाठी पेशी विभाजन आवश्यक आहे। सजीवाच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी पेशी विभाजन आवश्यक आहे आणि एका सजीवापासून दुसऱ्या सजीवाची निर्मिती होण्यासाठी फक्त लैंगिक प्रजनन असो किंवा अलैंगिक प्रजनन असो त्यासाठी सुद्धा पेशी विभाजन आवश्यक आहे। त्याच्या पुढे जाऊन आपण पेशी विभाजनाचे जे 2 प्रमुख प्रकार आहेत ते पण त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितले होते की पेशी विभाजन हे 2 प्रकाराने होतं। एक सूत्री विभाजन आणि दुसरं आहे अर्धसूत्री विभाजन। पेशी विभाजन हे कोणत्याही प्रकारचं असो, पेशी विभाजन होण्याच्या अगोदर पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या दुप्पट करते। म्हणजे गुणसूत्र हे पेशीच्या केंद्रकामध्ये ज्या ठिकाणी केंद्रकी असतात त्या ठिकाणी हे गुणसूत्र धाग्यासारखे निर्माण झालेले असतात आणि या गुणसूत्रांची संख्या पेशी विभाजन होण्याच्या अगोदर दुप्पट होण्याची प्रक्रिया ही पेशीच्या केंद्रकामध्ये होत असते। म्हणजे जर समजा गुणसूत्र 4 असतील ते दुप्पट होतात, म्हणजे 4 चे 8 होतात, किंवा गुणसूत्र 16 असतील तर 16 चे 32 होतात। वेगवेगळ्या सजीवांमध्ये गुणसूत्रांची संख्या वेगवेगळी असते। माणसामध्ये गुणसूत्राची एकूण संख्या माहीत असेल तुम्हाला 46 म्हणजे 46 असते। एकूण गुणसूत्रांच्या 23 जोड्या म्हणजे 46 गुणसूत्र हे माणसाच्या शरीरामध्ये असतात। आता आपल्याला त्यातला जो पहिला मुद्दा आहे सूत्री विभाजन अभ्यासायचं आहे। आता हे सूत्री विभाजन कोणत्या पेशीमध्ये घडून येतं तर सूत्री विभाजन हे कायिक पेशी आणि मूलपेशी यांच्यामध्ये घडून येणारी प्रक्रिया आहे। ज्या सामान्य पेशी असतात त्याला कायिक पेशी म्हणतात आणि शरीराच्या काही भागामध्ये मूलपेशी असतात। या दोन्ही प्रकारच्या पेशीमध्ये सूत्री विभाजन घडून येतं। या सूत्री विभाजनामध्ये मुख्यतः 2 टप्पे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। त्यातला जो पहिला टप्पा आहे हे 2 टप्प्यातला तो म्हणजे प्रकल्प विभाजन किंवा त्याला केंद्रकाचे विभाजन असे म्हणतात। इंग्रजीमध्ये त्याला कॅरिओकायनेसिस असे म्हणतात। प्रकल विभाजन किंवा केंद्रकाचं विभाजन सूत्री विभाजनातला पहिला टप्पा। सूत्री विभाजन कोणामध्ये घडून येतं? कायिक पेशी आणि मूलपेशी। या सूत्री विभाजनाचे टप्पे 2। त्यातला जो पहिला टप्पा प्रकल विभाजन किंवा केंद्रकाचं विभाजन, यामध्ये केंद्रकाचं 2 केंद्रकामध्ये रूपांतर होतं आणि दुसरं जे आहे परिकल विभाजन किंवा त्याला जीवद्रव्याचे विभाजन म्हणतात। म्हणजे पेशीच्या आतमध्ये, प्रद्रव्यपटलाच्या आतमध्ये आणि केंद्रकाच्या बाहेर जे पेशी द्रव्य असतं त्याला जीवद्रव्य असं म्हणतात। तर या जीवद्रव्याचं विभाजन होतं आणि म्हणजे केंद्रकाचं विभाजन पहिल्या टप्प्यात, जीवद्रव्याचं विभाजन दुसऱ्या टप्प्यामध्ये, आणि अशा प्रकारे हे 2 टप्पे सूत्री विभाजनामध्ये घडून येतात। आता परत जे प्रकल विभाजन आहे म्हणजे केंद्रकाचं विभाजन,
हे 4 पायऱ्यामध्ये घडून येतं. त्यातली जी पहिली पायरी आहे समोर दिसते तुम्हाला, त्याला पूर्वावस्था असे म्हणतात. तर पूर्वावस्थेमध्ये काय काय घडून येतं प्रकल विभाजनामध्ये किंवा केंद्रकाच्या विभाजनामध्ये? तर प्रकल विभाजनाच्या या पूर्वावस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेले प्रत्येक गुणसूत्र, या गुणसूत्राचं फोल्डिंग होतं. त्याला वलीभवन असे म्हणतात. फोल्डिंग म्हणजे जसं तुम्ही दोरा आणला आणि तो एका जागेवर गुंडाळला किंवा जमा केला तर त्या ठिकाणी तो फोल्ड होतो. तर हे गुणसूत्र जे लांब धाग्यासारखे गुणसूत्र असतात ते फोल्ड होण्याचं काम या पूर्वावस्थेमध्ये घडून येतं. मग जेव्हा गुणसूत्र फोल्ड होतात तेव्हा त्यांची लांबी कमी होते, म्हणजेच ते गुणसूत्र आखूड होतात आणि काहीसे जाड होतात. आता आखूड आणि जाड होऊन त्यांच्यामध्ये अर्ध गुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हायला सुरुवात होते. म्हणजे पूर्वावस्थेच्या अगोदर ते दिसत नाही, न दिसणारे असतात, परंतु जाड झाल्यामुळे, आखूड झाल्यामुळे ते दृश्य व्हायला सुरुवात होते. त्याशिवाय ताराकेंद्र, त्याला सेंट्रिओल म्हणतात, हे द्विगुणित होते, म्हणजे त्याची संख्या दुप्पट होते. आणि प्रत्येक ताराकेंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. म्हणजे जी अंडाकृती पेशी असते त्या पेशीच्या 2 ध्रुवांना हे ताराकेंद्र जातात. त्यानंतर केंद्रकावरण म्हणजे केंद्रकाच्या बाहेरचं जे आवरण असतं, कवच आणि केंद्रिका, हे पूर्णपणे नष्ट व्हायला सुरुवात होते. काय काय घडलं पूर्वावस्थेमध्ये? पूर्वावस्थेमध्ये आपण प्रकल विभाजनाची जी पूर्वावस्था आहे त्यामध्ये घडून येणाऱ्या प्रक्रिया सिरियली. नंबर 1, अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेले गुणसूत्र यांचं वलीभवन होणे, त्यामुळं ते आखूड आणि जाड होणे, ताराकेंद्र द्विगुणित होणे आणि ताराकेंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाणे. याशिवाय केंद्रकावरण आणि केंद्रिका म्हणजे न्यूक्लियसचं जे बाहेरचं मेम्ब्रेन असतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस, हे नष्ट व्हायला सुरुवात होणे. त्याच्यानंतरची जी आहे ती मध्यावस्था. या मध्यावस्थेमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसं झालेलं असतं, ज्याची सुरुवात पूर्वावस्थेमध्ये झालेली आहे. सर्व गुणसूत्रांचं घनीकरण होणे, म्हणजे घन या शब्दाचा अर्थ स्थायी अवस्था. तर सर्व गुणसूत्रांचं घनीकरण होणे म्हणजे ते मजबूत होतात आणि प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसायला लागतात. म्हणजे स्पष्टपणे किंवा दृश्य व्हायला सुरुवात पूर्वावस्थेमध्ये झालेली आहे आणि या ठिकाणी ते स्पष्टपणे आपल्याला दिसतात. सर्व गुणसूत्र पेशींच्या विषुववृत्तीय प्रतलाला म्हणजेच मध्य प्रतलाला समांतर अवस्थेत संरचनित होतात. त्याच्या जर आकृती आपण बघितल्या तर पूर्वावस्थेमधली जी आकृती आहे तर त्यामध्ये ही सर्व गुणसूत्र या विषुववृत्तीय प्रतलाला म्हणजेच मध्य प्रतलाला समांतर अवस्थेमध्ये कशा पद्धतीनं अरेंज होतात किंवा त्यांची रचना कशी तयार होते मध्य प्रतलामध्ये, ते आपल्याला पुस्तकामध्ये या ठिकाणी आकृतीत दाखवलेलं आहे बघा. तर हे जे गुणसूत्र आहेत हे गुणसूत्र या ठिकाणी मध्य भागामध्ये जमा झालेले दिसतात आपल्याला. आता मध्य प्रतलाला, आता हे सगळं झाल्यानंतर प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू आणि ताराकेंद्र म्हणजे दोन्ही ताराकेंद्र 2 विरुद्ध ध्रुवाकडे गेलेले असतात आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू यांच्या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे
ज्याला आपण तूर्कतंतू असे म्हणतो ते तूर्कतंतू तयार होतात. तर ही जी आहे मध्यावस्था, ही मध्यावस्थेची जी आकृती आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसते. हे बघा, मध्य प्रतलाला अरेंज झालेले दिसतात आणि या दोन्ही बाजूला 2 ताराकेंद्र आहेत आणि या गुणसूत्राच्या गुणसूत्रबिंदूपासून या ध्रुवाला जोडणारा एक लवचिक अशा प्रकारचा धागा ज्याला आपण तूर्कतंतू म्हणतो तो तयार झालेला असतो. त्याच्यानंतरची जी अवस्था आहे ती म्हणजे पश्चावस्था. आता ह्या पश्चावस्थेमध्ये त्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्रबिंदूचं विभाजन होतं आणि प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला जोडली जाते. म्हणजे या तिसऱ्या स्टेपमध्ये हे जे धागे आहेत, लवचिक धागे ज्याला आपण तूर्कतंतू म्हणतो, ज्यांच्या मदतीने हे गुणसूत्र बिंदू विभाजित होतात आणि प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी ही वेगळी होते आणि ती विरुद्ध दिशेला जोडली किंवा ओढली जाते. मग ह्या वेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्रांना आपण डॉटर क्रोमोझोम असं किंवा त्याला जन्य गुणसूत्र असं म्हणतो. यावेळी ओढली जाणारी गुणसूत्रे ही आपल्याला केळीच्या घडासारखी दिसतात. म्हणजे दोन्ही बाजूला लटकलेले केळीचे घड जसे असतात त्या पद्धतीनं यांची रचना तयार होते. अशा तऱ्हेने गुणसूत्रांचे 2-2 संच पेशीच्या दोन्ही टोकांना पोचले जातात. म्हणजे एक संच एका ध्रुवाकडं आणि दुसरा संच दुसऱ्या ध्रुवाकडं. आणि जी शेवटची आहे अंत्यावस्था, या अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोचलेली गुणसूत्र आता ही उलगडायला सुरुवात होते. त्यामुळं ती पुन्हा म्हणजे मूळ स्टेजला जसे ती सुरुवातीला धाग्यासारखे होते त्या पद्धतीनं ते पुन्हा नाजूक धाग्यासारखे पातळ होतात आणि डिसॲपियर म्हणजे दिसेनासे होतात. मग दोन्ही टोकाला पोचलेल्या गुणसूत्राच्या संचाभोवती जे केंद्रकावरण नाहीसं झालं होतं, नाहीसं व्हायला सुरुवात पूर्वावस्थेमध्ये झाली आणि मध्यावस्थेमध्ये ते 100% नष्ट झालं होतं, तर हे केंद्रकावरण पुन्हा तयार होते. गुणसूत्र पुन्हा नाजूक धाग्यासारखे पातळ होतात, दिसेनासे होतात आणि मग अशा तऱ्हेनं एका पेशीमध्ये 2 जन्य केंद्रके किंवा डॉटर न्यूक्लियाय म्हणजे या ठिकाणी न्यूक्लियसचं जे विभाजन आहे ज्याला आपण प्रकल विभाजन म्हणतो, हे न्यूक्लियसचं विभाजन झालेलं असतं. आणि मग हे 2 न्यूक्लियस त्यानंतर केंद्रकी जी नष्ट झालेली आहे ती सुद्धा दिसू लागते आणि जे तूर्कतंतू तयार झाले होते हे तूर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात. आणि मग अशा तऱ्हेनं हे प्रकल विभाजन म्हणजेच केंद्रकाचं पूर्णपणे विभाजन होतं. त्याचा जो पुढचा टप्पा आहे तो म्हणजे परिकल विभाजन, ज्याला आपण जीवद्रव्याचे विभाजन म्हणतो. तर ते आपण पुढच्या तासात पाहू.